नमस्कार, पुणेकर माझामध्ये आपले स्वागत। आज संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांची जी पालखी पुण्याकडून पंढरपूरकडे जात असताना बावरी परिवाराच्या वतीने वारकरी संप्रदायासाठी त्यांनी सेवेचं या ठिकाणी आयोजन केलेले आहे। आपल्या बरोबर बावरी परिवाराचे सर्व प्रमुख या ठिकाणी उपस्थित आहेत। भाऊ, आज या ठिकाणी बावरी परिवाराच्या वतीने आज अजून उपक्रम राबवतो तुम्ही वारकऱ्यांसाठी, त्याबद्दल काय सांगाल? आज आमचं हे आम्ही फारचं वाटप करत आहे ते आमचे वडील भारतीय सिकलीकर संघटने पुणे शहर अध्यक्ष पापडसिंह लक्ष्मणसिंह बावरी यांच्या माध्यमातून होत आहे। आम्ही आमचे पुणेकर एवढा सगळ्या मी तर म्हणतो आपण भाग्यशाली आहोत ज्या आपल्या एवढ्या भागातून ज्ञानेश्वर माऊलीचे आगमन होतात आणि आपल्याला दर्शन लाभतात। आपण सर्वच खूप भाग्यशाली आहोत की आपण आपल्या घराजवळ आपल्या घरातच ज्ञानेश्वर माऊलीच्या आगमनातून आपल्याला दर्शन लाभतात। अच्छा, वारकऱ्यांसाठी काय आवाहन करू इच्छितो तुम्ही? वारकऱ्यांसाठी तर मी आवाहन करतो की माननीय मुख्यमंत्री आपले एकनाथ शिंदे साहेबांनी तर घोषणा केलेली आहे की एक एक दिंडीला प्रत्येकी 20,000 रुपये देत आहेत। तरी सरकारचं पण मी आभार मानतो की यावेळेस त्यांनी खूप चांगलं योजना केलेली आहे आणि वारकऱ्यांना पण चांगला लाभ भेटलेला आहे। वारकऱ्यांनी आता सध्या तर पाऊस पडतोय, गरम नाहीये, तरी पावसा पाण्याचं पण छत्री रेनकोट सोबत ठेवलं पाहिजे आणि आपल्या जे महाग वस्तू आहेत त्याची पण काळजी घेतली पाहिजे। आज आम्ही केळं वाटपचं कार्यक्रम ठेवलोय। लक्ष्मणसिंह बावरी व बावरी परिवार यांच्या माध्यमातून आज पालखी निघालेली आहे, तर आम्ही केळं वाटपचं कार्यक्रम आयोजन ठेवलेलं आहे। तर सर्व भक्तांना आमचं हार्दिक हार्दिक बावरी परिवार तर्फे स्वागत आहे आणि पंढरपुरापर्यंत जाऊस तर त्यांना तंदुरुस्ती आणि त्यांच्या जीवाला एकदम कडकवानी जावावे ही आमची विनंती।